ठाणे जिल्हा बँकेवर महायुतीचंच वर्चस्व आता कायम राहिलेलं आहे। जिल्हा बँकेचं अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपद हे महायुतीकडेच आलेलं आहे। अध्यक्षपद भाजपकडे तर उपाध्यक्षपद शिवसेनेकडे आलेलं आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या ठाणे जिल्हा बँक निवडणुकीच्या अनुषंगानं जी रणनीती होती ती यशस्वी ठरल्याचं दिसतंय। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मातोश्रींचा आज वाढदिवस आहे। एक्सवर याच संदर्भात एक पोस्ट श्रीकांत शिंदे यांनी केलेली आहे आणि आपल्या मातोश्रींना शुभेच्छा दिलेल्या आहेत। श्रीकांत शिंदे यांनी काय नेमकी पोस्ट केली आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। आयुष्याला आकार देणारे हात, अंधारातही उजेड दाखवणारी सोपी वाट, संकटांच्या वादळातही खंबीरपणे उभी राहणारी, प्रत्येक स्वप्नाला पंख देणारी प्रेरणा म्हणजे आई। आई, तुला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। तुला निरोगी आणि सुदृढ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीपाठोपाठ आता अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सुद्धा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या राजकीय चाणक्य नीतीचा करिश्मा पाहायला मिळालाय। विशेष म्हणजे निवडणुकीतील पॅनलच्या माध्यमातून एकमेकांसमोर उभे ठाकलेले भाजपचे किसन कथोरे आणि कपिल पाटील या दोघांची अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये मात्र एकजूट पाहायला मिळाली। हा रवींद्र चव्हाण यांच्या राजकीय प्रगल्भतेचा परिणाम असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र त्याचवेळी शिवसेनेचं एक मत फुटल्यानं एकनाथ शिंदे यांना मात्र हादरा बसलेला आहे। यानंतरची बातमी बीडमधली आहे। बीडमध्ये शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीनं मोठा जल्लोष करण्यात आलाय। कर्जमाफी निर्णयाचं फटाके फोडून स्वागत केलं गेलेलं आहे, परंतु पीक विमा मिळाला नसल्यानं आंदोलनाचाही इशारा दिलाय। उमरी फाट्याजवळ हे आंदोलन केलं जाणार आहे। शेतकऱ्याला कर्जमाफी दिली, या कर्जमाफीच्या निर्णयाचं शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे आणि शेतकऱ्याला दिलेल्या कर्जमाफीचं या ठिकाणी शेतकऱ्यांनी फटाके फोडून स्वागत केलेलं आहे। या शेतकरी आंदोलनामध्ये मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याच्या मागण्या मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं शेतकऱ्याच्या वतीने निर्णयाचं स्वागत करण्यात येतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।